नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती. मंडळी, कलियुगामध्ये जर एखाद्या दैवताचे नाव घेताच मनाला आधार मिळत असेल, संकटातून मार्ग मिळत असेल आणि अशक्य वाटणारी कामेही पूर्ण होत असतील, तर ते दैवत म्हणजे अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेला धावून येणारे दयाळू गुरु मानले जातात. अनेक भक्तांनी अनुभवलेले आहे की स्वामींच्या मंत्र जपाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, आर्थिक अडचणी कमी होतात, मानसिक तणाव कमी होतो आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे 11 अत्यंत प्रभावी मंत्र, त्यांचा जप कसा करावा, कोणत्या मंत्रांमुळे कोणता लाभ मिळतो आणि कोणत्या वेळेला जप केल्यास अधिक फळ मिळते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे जो अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवून आणणारा मानला जातो. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, पहिला मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. हा मंत्र खूप सोपा आणि सर्वात प्रभावी मंत्र मानला जातो आणि त्याचे फायदे: मन शांत होते, भीती आणि चिंता कमी होते, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, अचानक येणाऱ्या संकटापासून संरक्षण मिळते आणि आत्मविश्वास देखील वाढतो. तर त्याचा जप कसा करायचा आहे, तर दररोज सकाळी उठल्यानंतर 108 वेळा हा मंत्र म्हणा. शक्य असल्यास स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. विशेष माहिती म्हणजे अनेक भक्त सांगतात की फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाव घेतल्यानेही अडलेली कामे पूर्ण होऊ लागतात. दुसरा मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः. दुसरा मंत्र लक्ष देऊन ऐका. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र गुरुकृपा मिळवून देणारा मानला जातो. त्याचे फायदे म्हणजे नोकरी आणि व्यवसायात प्रगती, आर्थिक अडचणी दूर होणे, घरात सुख समृद्धी येणे, भाग्याची साथ मिळणे. आणि त्याचा जप कसा करायचा आहे, तर गुरुवारी पिवळे वस्त्र घालायचे, कपडे पिवळे घालायचे आणि हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. विशेष म्हणजे हा मंत्र सातत्याने केल्यास जीवनातील अडथळे कमी होतात असे मानले जाते. आणि तिसरा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र तुम्हाला माहीतच असेल. खूप छान असा मंत्र आहे, म्हणायला पण भारी आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र गुरुदत्तांचा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे. त्याचे फायदे: पितृदोष कमी होण्यास मदत होतात, घरातील वाद कमी होणे, मानसिक शांतता, आध्यात्मिक प्रगती. आणि हा जप कधी केला पाहिजे, तर सकाळी सायंकाळी सूर्यास्तानंतर जप केल्यास अधिक लाभदायक मानले जाते. सूर्य मावळायला नाही का आपण दिवाबत्ती करतो, त्यावेळेस सूर्यास्त म्हणजे सूर्य गेलेला असतो, अंधार पडणार असतो, यावेळेस तुम्ही हा जप करायचा आहे. आणि चौथा आहे तो म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे अमृत वचन आहे हे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा जरी पारंपरिक मंत्र नसला तरी स्वामी भक्तांसाठी अत्यंत शक्तिशाली आधारवाक्य मानले जाते. आणि त्याचे फायदे आहेत: नैराश्य दूर होते, आत्मविश्वास वाढतो, कठीण काळात धैर्य मिळते, मनातील नकारात्मक विचार कमी होतात. तर हे कधी म्हणायचे, जेव्हा मन खूप घाबरलेलं असतं, चिंता असेल किंवा संकट जर काही आलेलं असेल, तर हा मंत्र म्हणायचा आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच्यानंतर मंडळी, 5वा मंत्र आहे ओम नमो भगवते स्वामी समर्थाय. ओम नमो भगवते स्वामी समर्थाय. ह्या मंत्राचे फायदे काय आहेत, तर घरातील अशुभ शक्ती दूर होतात, कोर्ट कचेरीची प्रश्न कमी होण्यास मदत होते, शत्रूंपासून संरक्षण मिळते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. आणि हा जप रोज सकाळी आंघोळ केल्याच्या नंतर शांत मनाने 21 वेळा किंवा 108 वेळा जप करू शकता. त्याच्यानंतर मंडळी, 6वा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा मंत्र, याचे फायदे पहा. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते, मुलांच्या अभ्यासात लक्ष वाढते, कौटुंबिक तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते.
आणि विशेष म्हणजे हा मंत्र भजन किंवा नामस्मरण करताना अत्यंत लोकप्रिय आहे. मंडळी, 7वा मंत्र आहे ओम परब्रह्मणे नमः. ओम परब्रह्मणे नमः. लक्षात ठेवायचे आहेत मंत्र. तुम्ही लिहून पण घेऊ शकता लक्षात राहत नसतील तर. स्वामी समर्थांना परब्रह्म मानले जाते आणि त्याचे फायदे असे आहेत की आध्यात्मिक शक्ती वाढते, ध्यानात एकाग्रता वाढते, मनातील अस्थिरता कमी होते, अंतर्मन शांत होते. आणि हा मंत्र कोणासाठी उपयुक्त आहे तर ज्यांना ध्यान, साधना किंवा अध्यात्मात रुची आहे त्यांच्यासाठी हा मंत्र एकदम उत्तम मानला जातो. मंडळी, 8वा मंत्र आहे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा मंत्र वारकरी परंपरेमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि स्वामी भक्तही मोठ्या श्रद्धेने म्हणतात. आणि या मंत्राचे फायदे असे आहेत की मनातील वाईट विचार कमी होतात, घरात भक्तिमय वातावरण तयार होते, मानसिक ताण कमी होतो, चांगल्या विचारांची वाढ होते. त्यानंतर मंडळी 9वा मंत्र आहे ओम दत्तात्रेयाय विद्महे. हा मंत्र तुम्हाला माहीत असेलच. ओम दत्तात्रेयाय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. हे मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकतात. मी परत एकदा सांगते. ओम दत्तात्रेयाय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. आणि ह्या मंत्राचे फायदे पहा. बुद्धी आणि विवेक वाढतो, विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहे हा जो मंत्र आहे तो. त्यानंतर करिअरमध्ये योग्य दिशा मिळते आणि निर्णय क्षमता वाढते. आणि हा मंत्र सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप केल्यास अधिक चांगले मानले जाते. त्यानंतर मंडळी 10वा मंत्र आहे श्री गुरुदेव दत्त. आता हा मंत्र एकदम सोपा आहे म्हणायला पण आणि भारी पण वाटतं. नुसतं म्हणलं ना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, पहा किती भारी वाटतं. तुम्ही म्हणून पहा. तर याचे फायदे असे आहेत. पितृदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे हा मंत्र. घरातील अडथळे कमी होतात, अनिष्ट स्वप्ने कमी होतात, भय आणि असुरक्षितता दूर होते. आणि विशेष माहिती म्हणजे हा मंत्र गुरुवारी किंवा अमावस्येला विशेष जपला जातो. त्यानंतर मंडळी 11वा आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. हा मंत्र खूप छान आहे. कधी पण म्हणलात ना तुम्ही तरी पण भारीच वाटतं. पहा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. हा स्वामींचा अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली मंत्र आहे, जयघोष आहे. त्यानंतर याचे फायदे खूप मोठे आहेत. मोठ्या संकटातून मार्ग मिळतो, आत्मबल वाढते, घरातील नकारात्मकता दूर होते, कार्यसिद्धी मिळण्यास मदत होते. आणि हा जप आहे ना महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना हा मंत्र म्हणायचा. हा जर मनाला सकारात्मक ऊर्जा देतो. मंत्र जप करताना काही गोष्टी पाळाव्या लागतात, त्या म्हणजे जप नेहमी श्रद्धेने करायचे. हे पहा, आपण देवपूजा करत असतो, आपण शिवांची पूजा करतो म्हणजे महादेवांची, किंवा तुम्ही कोणत्याही देवांची पूजा करत असाल, तुम्ही किती पण पूजा केली आणि मन जर तिथं नसेल तर ती पूजेला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे पूजा ही श्रद्धेने मनातून एकाग्र होऊन करायची असते. शक्य असल्यास रोज एकाच वेळेला करायची. जप करताना मन शांत ठेवा. स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा, अगरबत्ती धूप लावा. मांसाहार आणि वाईट विचार टाळण्याचा खूप प्रयत्न करा, कारण मांसाहार आणि वाईट विचार हे खूप वाईट असतात. सातत्य हेच सर्वात मोठे समाधान आहे. स्वामी समर्थ भक्तांचे अनुभव काय आहेत तर मंडळी, अनेक भक्त सांगतात की स्वामींच्या मंत्रजपामुळे त्यांचे अडकलेले पैसे मिळाले, घरातील आजारपण कमी झाले, नोकरी मिळाली आणि मानसिक शांती मिळाली. काही भक्त तर असेही सांगतात की संकटाच्या वेळी फक्त श्री स्वामी समर्थ हे नाव घेतल्याने त्यांना अद्भुत धैर्य मिळाले. श्रद्धा आणि विश्वासाने केलेला मंत्रजप नक्कीच सकारात्मक परिणाम देतो असे भक्त मानतात. तर मंडळी, आज आपण जाणून घेतले की श्री स्वामी समर्थांचे 11 प्रभावी मंत्र आणि त्यांचे फायदे. तुम्ही यापैकी कोणता मंत्र रोज म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला स्वामी समर्थांवर अजून असेच व्हिडिओ पाहिजेत तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आणि शेवटी श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये सगळ्यांनी लिहा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.